नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदी हॉटेलसारखी चविष्ट खमंग सुगंधी व्हेज बिर्याणी। घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनणारी ही बिर्याणी एकदा नक्की करून पहा। मी इकडे घेतलेला आहे चवळीच्या शेंगा, जवळपास 200 ग्राम पनीर, कांदा, गोबी, कोथिंबीर आणि बटाटे। सर्वप्रथम मी इकडे एक पॅन गरम करून घेते, त्यावर थोडेसे तेल घालून घेते। इकडे आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपल्याला वाळलेला कांदा यावर मस्त फ्राय करून घ्यायचा आहे। अगदी 2 मिनिटात कांदा परतून घेऊन मी बाजूला एका प्लेटमध्ये काढून घेते। आता याच पॅनवर आपल्याला पनीर सुद्धा फ्राय करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपल्याला पनीर मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे। पनीरला छान असा गोल्डन रंग आला पाहिजे। बिर्याणी म्हणलं की बऱ्याच जणांना हे फार अवघड वाटतं, पण या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला ही बिर्याणी बनवणं एकदम सोपं वाटेल। इकडे आपले पनीर छान गोल्डन रंग येऊपर्यंत फ्राय झालेले आहेत। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। एका मोठ्या भांड्यामध्ये मी हा कट केलेला कांदा, चवळीच्या शेंगा, गोबी, बटाटे हे सर्व घालून घेते। आपण जे पनीर फ्राय केलेलं होतं तेही यामध्ये घालून घ्यायचं आहे। त्याचबरोबर कांदाही आपल्याला या साहित्यामध्ये मिक्स करायचा आहे। मी यात बारीक कट केलेली हिरवी कोथिंबीर घालून घेते। त्याचबरोबर लाल तिखट, हळद, धनेपूड आणि हा आहे बिर्याणी मसाला। आणि लास्ट वन दही। हे आपल्याला जास्त आंबट वापरायचं नाहीये, मीडियम असं दही आपल्याला बिर्याणीसाठी वापरायचं आहे। आणि चवीनुसार मीठ। आता हे सगळं मिक्स आपल्याला छान हाताने करून घ्यायचं आहे। दह्याचं प्रमाण सर्व भाज्या मुरतील असं आपल्याला ठेवायचं आहे। आणि यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या अजूनही ॲड करू शकता, आणि यातल्या काही आवडत नसतील तर स्किपही करू शकता। सर्व भाज्या मी इकडे दह्यामध्ये मुरत घातलेल्या आहेत। आता आपल्याला हे अर्धा तास बाजूला झाकून ठेवायचं आहे। अर्धा तास झालेला आहे। मी इकडं गॅसवर एक मोठं पातेलं ठेवून घेते। पातेलं गरम झालेलं आहे, यात तेल घालून घेते। इकडे तेल छान गरम झालेलं आहे। आता आपल्याला यात अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे। आणि ज्या भाज्या आपण मुरत घातल्या होत्या त्या आता छान सॉफ्ट झालेल्या आहेत, त्या आपल्याला या तेलामध्ये ॲड करायच्या आहेत। हे सर्व जिन्नस आपल्याला छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान मिक्स झालेलं आहे। आता आपण याला झाकून 10 ते 15 मिनिट यातल्या सर्व भाज्या शिजवून घेणार आहोत। दुसरीकडे मी एका पातेल्यामध्ये पाणी घालून घेते। इकडे आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत। 1 तास पहिले मी हे तांदूळ भिजत घातले होते। तर या पाण्याला उकळी येत आहे। याच्यामध्ये लवंग, दालचिनी, मिरे, तेजपत्ता, इलायची आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या, थोडंसं तेल घालून आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे। पाण्याला छान उकळी आली आहे। आता मी हे भिजत घातलेले बासमती तांदूळ मी यात ॲड करते। एक महत्त्वाची टिप की ज्या भाज्या आपण फोडणीमध्ये घातलेल्या आहेत त्या शिजण्याच्या अगोदर आपला भात तयार होणार आहे। त्यासाठी अगोदर आपल्याला फोडणी द्यायची आहे, नंतर आपल्याला भात शिजत घालायचा आहे। भात आपल्याला पूर्ण शिजवायचा नाही आहे, तो फक्त 75% शिजला पाहिजे। तुम्ही बघू शकता इकडे थोडंसं प्रेशर दिल्यानंतर दाणा तुटत आहे, म्हणजे आपला भात
रेडी आहे. मी आता या भातातलं पाणी काढून बाजूला ठेवते. आपण इकडे वळूया. आता या भाज्या शिजल्यात का नाही हे आपल्याला पाहायचं आहे. इकडे कलर आणि टेक्स्चर तर बिर्याणीला एकदम भारीच येणार आहे. झाकण उघडताच बिर्याणीचा सुगंध सर्वत्र झालेला आहे. आता इकडे भातातलं आपलं पाणी सर्व नितरलेलं आहे. मी एका चाळणीत ते ठेवलं होतं. इकडे भाज्या पण शिजलेल्या आहेत. आता आपल्याला ते सर्व भात या भाज्यांमध्ये ॲड करायचं आहे. तुम्हाला जर मिक्स करायचं असेल तर तुम्ही मिक्सही करू शकता, लेअर तुमच्या मनावर. मी इकडे लेअर करणार आहे, बस एक लेअर. मी थोडेसे वाटाणे भिजत घातलेले होते ते इकडे मी आता घालून घेते. त्यावर शिजलेला भात मस्त असा पसरून घ्यायचा आहे. एकदम मोकळा असा झालेला आहे आपला भात, म्हणजे बिर्याणी पण एकदम भन्नाटच होणार आहे आपली. भाताचं टेक्स्चर एकदम मस्त झालेलं आहे. वर थोडेसे उरलेले वाटाणे घालून घेते आणि मस्त बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेते. बिर्याणी मोकळी होण्यासाठी तुम्ही भातामध्ये लिंबूही पिळू शकता, पण आज माझ्याकडे लिंबू नव्हतं त्यामुळे मी या स्टेजला आत्ता यामध्ये 3 ते 4 मोठे चम्मच तूप घालणार आहे. तूपही घातल्यानं बिर्याणी एकदम मोकळी छान होते. आता ही बिर्याणी आपल्याला 10 ते 15 मिनिट झाकून छान वाफवून घ्यायची आहे. 10 ते 15 मिनिट इकडे झालेले आहे आणि सुगंध आहा जबरदस्त, खूप छान सुगंध येत आहे. आणि हे पहा बिर्याणीचं टेक्स्चर, वरून एवढी छान खुललेली तांदूळ दिसत आहेत. एक शीत आपला समस्त मोकळा झालेला आहे. आणि जे भाज्यांचं टेक्स्चर, कलर, वाव. इकडे तुम्ही बघू शकता आपली बिर्याणी तयार आहे आणि किती छान झालेली आहे. तुम्हीही या पद्धतीमध्ये एकदा नक्की ट्राय करून पहा. अशा सोप्या रेसिपीज मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येत राहणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि अशाच रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.